तर मंत्रिपदावरून ऑपरेशन टायगरचं घोडं अडल्याचं सांगण्यात येऊ लागलेलं आहे। उद्धव ठाकरेंचे 3 ते 4 खासदार मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे। फुटणाऱ्या खासदारांना मंत्रिपदाची हमी हवी आहे आणि ती हमी मिळत नसल्यानं ऑपरेशन टायगरला ब्रेक लागल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। मंत्रिपदाच्या मुद्द्यावर ऑपरेशन टायगरला ब्रेक। खासदारांना हवं केंद्रात एक कॅबिनेट मंत्रीपद। ठोस आश्वासन मिळत नसल्यानं खासदार वेटिंगवर। महाराष्ट्रात शिवसेना युबीटीचे खासदार फोडण्यासाठी ऑपरेशन टायगरला वेग आला असताना आता या मोहिमेला अचानक ब्रेक लागल्याची माहिती समोर आली आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे जे खासदार फुटण्याची चर्चा आहे त्या खासदारांच्या गटाला केंद्रात एक मंत्रिपद हवं असल्याचं सांगण्यात येत आहे। शिवाय त्या खासदारांनी सुरक्षित भवितव्याची हमी केंद्रातील नेत्यांकडे मागितल्याची माहिती आहे। केंद्रीय नेतृत्वाकडून ग्रीन सिग्नल मिळत नसल्यानं ही मोहीम आता थंडावल्याची माहिती समोर आली आहे। एकनाथ शिंदेंनी आश्वासन देऊन भागणार नाही, तर एकनाथ शिंदेंना भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानेही हिरवा कंदील दाखवला पाहिजे। त्याशिवाय ह्या खासदारांच्या ह्या गटातील एका नेत्याला मंत्रिपद मिळणं कठीण असल्याचं बोललं जात आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटणाऱ्या खासदारांना 2029 मध्येही उमेदवारी मिळण्याची हमी हवी आहे। आता शिवसेनेत एकेका जागेसाठी खूप दावेदार आहेत, त्यामुळे येणाऱ्या खासदारांना उमेदवारीची हमी कशी द्यावी असा यक्ष प्रश्न शिवसेना नेतृत्वासमोर असल्याचं सांगण्यात येत आहे। शिवाय कॅबिनेट मंत्रिपद दिल्यावर शिवसेनेत नाराजी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळात अवघं एक राज्य मंत्रिपद मिळालं आहे। शिवसेनेला अजून एक कॅबिनेट मंत्रिपद अपेक्षित आहे। मात्र हा मंत्रिपद पक्षातील खासदाराला देण्याऐवजी नवीन गटातील खासदारांना दिल्यास शिवसेनेत नाराजी वाढण्याची भीती आहे। शिवसेना पुन्हा फुटणार म्हणल्यावर ही फूट पाडण्यासाठी बंडखोरांकडे आवश्यक संख्याबळ असणं गरजेचं आहे। फक्त 6 किंवा 7 खासदारांनी फुटून चालणार नाही। पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार हेही फुटण्याची आवश्यकता आहे। पक्षात उभी फूट पडली आहे हे कागदावर सिद्ध झालं तरच ऑपरेशन टायगर यशस्वी होणार आहे। संसदीय पक्ष आणि मूळ राजकीय पक्षामध्ये जर फूट पडली आणि त्यातले 2/3 सदस्य जर बाहेर पडले आणि त्यांनी वेगळा गट स्थापन केला आणि तो गट तो पक्ष त्यांनी दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीन केला तर त्यांचं सदस्यत्व राहू शकतं आणि ते अपात्र होऊ शकत नाही अशा स्पष्ट तरतुदी आहे। आणि आता नुकतंच उदाहरण द्यायचं म्हणजे ममता बॅनर्जीचं पश्चिम बंगालचं उदाहरण आहे। त्यामध्ये त्यांच्या पक्षामध्ये 58 पैकी 20 पैकी 18 सदस्य काहीतरी त्यांनी वेगळा गट स्थापन करून ते त्रिपुरा कुठली पक्ष आहे, नॅशनलिस्ट पक्ष वगैरे, त्यामध्ये ते विलीन झालेलं आहे। खासदारांच्या संभाव्य गटाला जरी मंत्रिपद मिळालं मग हे मंत्रिपद कोणत्या खासदाराला देण्यात यावं हे सुद्धा अजून निश्चित नसल्याचं सांगण्यात येत आहे। त्यावरून या खासदारांमध्ये मतभिन्नता असल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरेंनी खासदारांना चुचकारण्यास सुरुवात केली आहे। संजय राऊतांचाही स्वर मवाळ झालाय। एवढंच नाही तर दिल्लीतही त्यांनी तळ ठोकलाय। अशा परिस्थितीत पदरात काहीच ठोस पडत नसताना पक्षांतर करण्याची जोखीम खासदार घेतील की नाही याबाबत शंका आहे। तरीही पुढचे 6 दिवस 6 रात्री दोन्ही शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाच्या असल्याचं सांगण्यात येत आहे। दिल्लीहून उर्वशी खुनासह कपिल राऊत, झी 24 तास, मुंबई।